तिसऱ्या टर्मचे 100 दिवस पूर्ण होत आहेत। पंतप्रधान मोदींकडून 100 दिवसांमध्ये 3 लाख कोटींच्या योजना लागू करण्यात आलेल्या आहेत। मोदी सरकारच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये सर्वात मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये आलाय। पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पासाठी 76,200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यासाठी 49,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। ग्रामीण भारतामध्ये 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत। तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं हे तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचे 100 दिवस आता पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने अर्थातच नरेंद्र मोदी यांच्या या तिसऱ्या पर्वामध्ये केलेल्या सगळ्या कामांची, सगळ्या दिलेल्या योजनांची प्रामुख्याने चर्चा होणार आहे। पंतप्रधान मोदींकडून 100 दिवसांमध्ये 3 लाख कोटींच्या योजना लागू करण्यात आलेल्या आहेत। मोदी सरकारच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये सर्वात मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं हे तिसरं पर्व आहे, 100 दिवस पूर्ण होत आहेत आणि या 100 दिवसांचा आपण प्रामुख्याने विचार करायचा झाला तर महाराष्ट्र पदरामध्ये नेमकं काय काय पडलेलं आहे? गुरु 9 जून 2024 रोजी पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलेली होती। तिसऱ्यांदा ही शपथ घेतलेली होती आणि आज त्याला 100 दिवस पूर्ण होत आहेत आणि या 100 दिवसांमध्ये मोठ्या कामाचा धडाका लावल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कारण ज्या प्रकारे 400 पारचा भाजपचा नारा होता तो काही पूर्णत्वास येऊ शकलेला नाही। 230 वर भाजपला अडकावं लागलं होतं आणि त्यानंतर मित्र पक्षाच्या साह्याने नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा केंद्र सरकार स्थापन केलेलं आहे, केंद्रात सरकार स्थापन केलेलं आहे। मित्र पक्ष किंवा आघाडीचं सरकार असतं त्यामुळे एखादा निर्णय घेताना आघाडी जे असते, जो पक्ष असतो सरकारमध्ये, एनडीएच्या सरकारमध्ये सुद्धा तशा पद्धतीने निर्णय होताना पाहायला मिळाले, योजना लागू करताना मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाले। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। इथे